खरीप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक पीक असलेल्या मुगाची आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली आहे। सध्या जालना बाजार समितीमध्ये दररोज 100 क्विंटलच्या आसपास मुगाची आवक होत आहे। यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरा मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुगाची आवक आगामी काळात वाढेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे। पाहुयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन मुगाला काय भाव मिळतोय। नवीन मुंगाची मोढ्यामध्ये नुकतीच आवक सुरू झाली आहे। मुंगाची क्वालिटी नमगम असल्यामुळं भाव जे मिळतात ते बुचकाळ्यात टाकणाऱ्यासारखे आहे। कारण कमीत कमी मूग 6500 विकतो, तर चांगल्या उत्तम दर्जाचा मूग 7300 ते 500 विकतोय। आणि आता नेमकाच काही दिवसामध्ये पाऊस पडला, त्यामुळे मुंगाची क्वालिटी हलकी होण्याची शक्यता आहे। अगर पाऊस नाही पडला तर चांगली क्वालिटी येईल आणि बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे। त्यात चांगल्या मुंगाचे भाव वाढण्याचे कारण नेमकेच हिंदू समाजाचा जो सण आहे महालक्ष्मी, तो सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्या सणाला राशीसाठी मुंगाची गरज भासते। जो भाव मिळेल तो मूग खरेदी करतात, त्यामुळं त्या मुंगाला भाव 8000 पर्यंतही मिळू शकतो। दररोज मुंगाची सध्या आवक आहे 100 क्विंटल ते 150 क्विंटलची, परंतु काही 1-2 दिवसामध्ये ती 500 क्विंटलपर्यंतही जाऊ शकते। दरवर्षी 9 ते 10 हजार रुपये क्विंटल एवढा दर मिळणारा मूग यंदा पावसामुळे मुगाची क्वालिटी खराब झाल्याने 6.5 ते 7.5 हजारांच्या दरम्यान आहे। मात्र आगामी काळात उत्तम क्वालिटीच्या मुगाला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळू शकतो अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।